नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, हे ते झाड आहे ज्या झाडावर आपण सर्वात अगोदर प्रयोग केला होता की याचाच पण शेंडा खोडला होता. अजूनही बरीच झाडं आहेत, पण कडीला हे आहे तर हे मी तुम्हाला दाखवतोय. आता मध्ये जाण्यासारखी परिस्थिती नाही आहे, खूप जास्त प्रमाणात ओलावा तयार होतोय कारण धुई आणि धुकं हे जास्त प्रमाणात पडतंय, त्यामुळं ओलसर आतमध्ये बाकी. फक्त काय की कडीला मी तुम्हाला कडीच्या झाडाला सुद्धा ते दाखवू शकतो, म्हणून कडीच्या झाडावर व्हिडिओ घेत आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, म्हणजे आलेल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. आणि झाड कडीचं असल्यामुळं तुम्हाला याच्यावर काहीही कमतरता जाणवते तर ती कमतरता भरून काढण्यासाठी सुद्धा आपल्याकडं उपाय काय करायला पाहिजे, त्याच्यासाठी हे झाड घेतलं आहे. मध्ये जर गेलं तर तुम्हाला असं झाड सापडणार नाही. तर एकंदरीत हे झाड जे आहे आता साधारण 5.5 फूट आहे आणि मी सरीवर उभा आहे, झाड हे आहे सरीत आहे. तर आता एकंदरीत जर पाहिलं तर काही ठिकाणी काय होतं की पाते जे आहेत तर हे पिवळ पडते, पिवळसरपणा त्याच्यामध्ये जाणवतोय, पण अजून लूज झालेलं नाही आहे, म्हणजे याच्यामध्ये न्यूट्रिएंटची थोडीशी कमतरता आपल्याला जाणवते. त्यासोबत काही ठिकाणी बोंडावर जे आहे तर मॅग्नेशियमची कमतरता जाणवते, पण आपण याला ऑलरेडी मॅग्नेशियम दिलेले आहे, त्यामुळे आपण आता फवारणीद्वारे सुद्धा याच्याला मॅग्नेशियम देऊ शकतो. तर मुळात मुद्दा असा आहे की आपण याचा शेंडा जो आहे तुम्ही पाहू शकता, शेंडा हा बऱ्याच दिवसापूर्वी खोडलेला आहे, म्हणजे सगळ्यात सुरुवातीला जर खोडला असेल तर याच झाडाचा खोडलेला असेल, किंवा हे झाडंही असू शकतं. म्हणजे तुम्हाला दाखवायचं आहे एकच की तुम्ही कोणतं जरी झाड पाहिलं तरी तुम्हाला तो एकच परिणाम तुम्हाला दिसणार आहे. तर आता पहा, आपण थोडंसं अर्ध्या झाडापासून वरती पाहूयात. तर याच्यामध्ये पहा, जे दोन बोंडांचं अंतर आहे हे 2 बोट, मॅक्सिमम 2 बोट आहे. 2 बोट, 2 बोट, 2 बोट, 2 बोट. वरतीही तेच आहे, काही ठिकाणीच फक्त 3 बोट आहे, मग बाकी 2-2 बोटावरच आपल्याला हे बोंड लागले. आणि हे जे बोंड लागतात किंवा हे जे पाते लागतात तर हे आपण शेंडा खोडल्यानंतरच कमी अंतरावर जास्त लागलेत. हे पहा, इथं सुद्धा 2 बोट, 2 बोट, 2 बोट. तर हे काय होतंय, तर शेंडा खोडल्यामुळं झाडाला ग्रोथ जे आहे, म्हणजे एक्सेस ग्रोथ जे आपण म्हणतो की जी विनाकारण जास्त वाढत राहते, ही एकतर शेंड्यामध्ये असते आणि दुसरी म्हणजे गळफांदीमध्ये असते. गळफांदी असेल तर गळफांदी छाटून घ्या, आणि जर शेंडा असेल तर शेंडा छाटून घ्या. ह्या दोन्हीमुळे काय होणार आहे की जी झाडाची एक्सेस ग्रोथ आहे, जी फक्त आणि फक्त न्यूट्रिशन घेते, बाकी त्याचा फायदा काही होत नाही. म्हणजे तुम्ही जर कधी पाहिलं तर शेंड्यावरचे जे पाते आहेत हे पातेच राहतात, ते कधी बोंड होत नाहीत. म्हणजे असे साधारणतः 5% का होईना पाते असतात. त्यानंतर गळफांदीला सुद्धा कमीत कमी 5 ते 10% असं असतं की जिथं बोंडच तयार होत नाही. म्हणजे काही शेतकरी असं म्हणतात की ते बोंडच होत नाही, मग त्याचं आम्ही करायचं काय. तर त्यासाठी सिम्पली ऑप्शन आहे की तुम्ही जी गळफांदी आहे त्या गळफांदीचा शेंडा छाटा. गळफांदीलाच तुम्हाला एवढी बोंड लागून जातील की तुम्ही विचारही करू शकत नाही. म्हणून जर तुमचं अंतर हे 2 सरीमधलं जास्त असेल तर तुम्ही गळफांदीचा शेंडा छाटा. नाहीतर जर अंतर तुमचं कमी ठेवलं असेल किंवा पुढे जाऊन ठेवायचं असेल तर मग मात्र तुम्ही गळफांदी काढा. गळफांदी काढून झाड व्यवस्थित वाढवा, त्याला खत व्यवस्थापन करा, आणि शेंडा छाटल्यानंतर तुम्हालाही अगदी अशा कमी अंतरामध्ये पाते बोंड लागलेली पाहायला मिळतील. आणि हे फक्त इथंच नाही आहे, हे प्रत्येक ठिकाणी. पाणी खूप आहे, दव खूप पडलेले आहे, त्यामुळं आतमध्ये जायचा प्रयत्न जास्त होत नाही. हे पहा, इथं सुद्धा तीच परिस्थिती आहे. 2 बोट, 2 बोट, इथं तर एकच बोट आहे. इथंही जरी पाहिलं, इथं फक्त 3 बोट, इथं 2 बोट, इथं एकच बोट. म्हणजे ही परिस्थिती होते. म्हणजे काय, तर शेंडा खोडल्यामुळे जी एक्सेस ग्रोथ आहे ती ग्रोथ इकडची कमी होते आणि इकडे चालू होते, आणि इकडचे जे पाते लागतात तर अगदी 1-1, 2-2 बोटावर पाते लागतात. परिणामी जे आपल्याला खालच्या फांदीला 9-10 बोंड लागतात तेवढे बोंड सरासरी किंवा त्याच्यापेक्षा 1-2 बोंड आपल्याला वरती सुद्धा मिळतात. फक्त शेंडा छाटला पाहिजे, कारण शेंडा छाटल्यानंतर झाडाचं खोड जे आहे, खोडसुद्धा मजबूत बनतं, जाड होतं, आणि जर खोड चांगलं असेल तर तुमचं झाड कितीही लोड सहन करू शकतं. त्यामुळे मित्रांनो, नियोजन करताना तुम्ही चांगलं नियोजन करा. बाकी तुम्ही जसं जसं कापसाचं वय होते तसं तसं तुम्ही सुद्धा बदल करू शकता. ज्या शेतकऱ्यांचा कापूस अजिबातच वाढलेला नाही आहे तर इथून पुढं त्यांना वाढवायचं असेल किंवा इथून पुढच्या वातावरणामध्ये वाढणार आहे, त्यामुळं काळजी करू नका. जोपर्यंत कापूस पीक हिरवा आहे तोपर्यंत ते वाढण्याची पॉवर त्याच्यामध्ये असते किंवा त्याचे गुणधर्म असतात. त्यामुळं 3 महिन्याची कपाशी झाली, 3.25 महिन्याची कपाशी झाली म्हणजे आपली कपाशी संपली असा अर्थ समजून घेऊ नका. कपाशी जोपर्यंत हिरवीगार दिसते तोपर्यंत वाढ ही हमखासपणे चालू राहते. त्यामुळे शक्यतो पहिली तिला थोडीशी चांगली वाढवा. तुम्हाला जर असं वाटत असेल की साधारणतः 4 फूट, 4.5 फूट, 5 फूट झाली आहे आणि आपल्याला अपेक्षित असं उत्पादन या हाईटमध्ये मिळू शकतं, तर त्यावेळेस आपल्याला फक्त शेंडे छाटून घ्यायचे. शेंडे जरी छाटले तरी तुम्हाला
अपेक्षेपेक्षा कमीत कमी 10-20 बोंड तरी अगदी आरामात मिळून जातील आणि तुम्हाला जे अपेक्षित उत्पादन आहे ते 100% मिळून जाईल. बाकी तुम्हाला शेंडे छाटल्यामुळं हा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. कारण जवळपास आपल्याला इथं 2-2 पाते किंवा 2-2 बोंड लागली होती त्यावेळेस आपण हे शेंडे छाटले आणि हे जे अंतर आहे 1-1, 2-2 बोटाचं, तर हे अंतर आहे शेंडा छाटल्यानंतरची झालेली वाढीचं. आता खाली दाखवू शकत नाही कारण ऑलरेडी खालची वाढ जी आहे ही पूर्ण झालेली आहे. त्यामुळे तुम्हाला ही फक्त साधारणतः वरच्या 7-8 फांद्या ज्या आहेत तर तिथंच हे तुम्हाला पाहायला मिळेल. कारण ज्या फांद्या ऑलरेडी सेट झाल्यात तिथं तुम्हाला लवकर दिसणार नाही. एक शेंडा छाटल्यामुळं यावरची ग्रोथ पूर्ण होते आणि जी पाते संख्या आहे ती सुद्धा आपल्याला वाढवता येते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आणखी एक समस्या याच्यामध्ये तुम्हाला जाणवते ती म्हणजे पाते गळणे किंवा पाते पिवळे होणे, पात्यामध्ये कोणती बुरशी नाही आहे. मग यांच्यासाठी काय, तर आता ऑक्टोबरची जी हीट आहे तर ऑक्टोबरची हीट खूप जास्त प्रमाणात हीट आहे. आता अशामध्ये वातावरणसुद्धा फिरणार आहे, परिणामी पातेगळ ही समस्या आणखी तुम्हाला जास्त जाणवणार आहे. जी मागच्या महिन्यामध्ये जाणवली त्याच्यापेक्षा जास्त. जर जास्त पाऊस पडला तर जास्त पातेगळ होईल, कमी पाऊस पडला तर कमी पातेगळ होईल. पण पातेगळ होऊ नये किंवा पात्याचं रूपांतर बोंडामध्ये चांगलं व्हावं आणि बोंडाची फुगवण व्हावी याच्यासाठी आपल्याला शेवटच्या डोसमध्ये एक वॉटर सोल्युबल ग्रेड वापरायची आणि ती आहे धनश्री ॲग्रोची किंवा कोणत्याही ॲग्रोची 0946 ही ग्रेड वापरा. त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण कमी आणि पोटॅशचं प्रमाण जास्त. म्हणजे जो काही पाता पिवळा पडतोय पण तो गळत नाही आहे म्हणजे तो स्ट्रॉंग आहे, तर तो पाता व्यवस्थित परत चांगला हिरव्या कलरमध्ये येईल आणि जे बोंड आहेत तर बोंडाची साईजसुद्धा एक समान होईल. जसं की तुम्हाला पहा इथं सुद्धा सेम खाली जे बोंड आहे किंवा खालच्या साईजचं जे बोंड आहे त्याच साईजचं तुम्हाला वरती सुद्धा बोंड मिळेल. त्यामुळे शक्यतो ही ग्रेड जी आहे तर ही शेवटच्या स्प्रेमध्ये तुम्ही ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि जरी तुम्ही दिली नसेल, कपाशी वाढलेली नसेल तर थोडीशी वाढू द्या, 10-15 दिवसानंतर सुद्धा तुम्ही हा स्प्रे घेऊ शकता जेणेकरून तुमच्या पातेगळ पण कमी राहील, झाड स्ट्रेसमधून बाहेर येईल आणि बोंडांची साईज जी आहे चांगल्या प्रमाणात होईल. धन्यवाद.